नमस्कार मित्रांनो, मी शरद झुटे, मातोश्री मराठी शेअर मार्केट अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे एक्सनेस बद्दल नवीन एक माहिती समोर आलेली आहे. एक्सनेस हे भारतामधले जेवढे पण टोटली अकाउंट येतं ते टोटली अकाउंट बंद करतंय. तर कोणते अकाउंट बंद करतंय ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. ज्या अकाउंट वरती कसल्याही प्रकारची ट्रेडिंग होत नाही, ज्या अकाउंटला झिरो बॅलन्स आहे, असे टोटली अकाउंट्स एक्सनेसचे एक्सनेस टोटली बंद करतंय, क्लोज करतंय. तर जर आपल्याला अकाउंट्स एक्सनेसचे अकाउंट चालू ठेवायचे तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? तर कमीत कमी ज्या अकाउंटमध्ये 2 महिन्यापूर्वीपासून ट्रेड केलेलंच नाही कसल्याही प्रकारचा, तर त्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी $10 पुढं तुम्ही डिपॉझिट करू शकता. त्याचबरोबर कसल्याही प्रकारचा ट्रेड जर 2 महिन्यापूर्वीपर्यंत केलेला नसेल, तर त्याच्यामध्ये एक दोन ट्रेड आपण टाकू शकता. ते मग $1-2 लॉसमध्ये, $1-2 प्रॉफिटमध्ये निघून जाऊ शकता. हे केल्याने काय होईल? आपले अकाउंट चालू राहतील एक्सनेसचे. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये ज्यांचे युपीआय पेमेंट मेथड जे बंद पडलेले आहेत, ते जे ऑप्शन आहे तेच निघून गेले, तर त्यांच्यासाठी त्यांना जर डिपॉझिट करायचंय, अकाउंट जर चालू ठेवायचंय, अकाउंट टिपून जर ठेवायचंय एक्सनेसचं, तर आपण बायनान्सच्या माध्यमातून TRC20च्या माध्यमातून बायनान्स टू एक्सनेसला डॉलर डिपॉझिट करू शकता, जेणेकरून आपले अकाउंट बंद पडणार नाही. दुसरी गोष्ट, जे इतर माहिती काय सोशल मीडियाच्या माध्यमातून जे आपल्यापर्यंत पोहोचते, एक्सनेस पळून जाणारे, काय एक्सनेस बंद पडणारे, तर असं अजिबात काहीही होणार नाही. एक्सनेस सारखा ब्रोकर नाही. याच्यामध्ये डिपॉझिटला तरी अडचण येते, विड्रॉलला कसल्याच प्रकारची अडचण नाही. 2 ते 3 मिनिटामध्ये विड्रॉ येते. मी जवळजवळ नाही नाही म्हणलं तर 3 ते 4 वर्ष झालं एक्सनेस बरोबर काम करतोय. एवढे रिझल्ट जबरदस्त आहेत. दुसरी गोष्ट, स्प्रेड कमी. त्याचबरोबर एक्सनेसच्या माध्यमातून इतर गोष्टी पण आपल्याला करता येतात. डॉलर्स बायनान्सला ट्रान्सफर करता येतात, बायनान्स मधून एक्सनेसला ट्रान्सफर करता येतात. काय तर आपले जर अकाउंट टिकवायचे तर आपल्याला एक्सनेसचे बंद होऊ द्यायचे नाही, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? एक्सनेस वरती कमीत कमी $30-50 डिपॉझिट आपल्याला ठेवावं लागणार आहे, जेणेकरून आपले अकाउंट बंद होणार नाहीत. 4 किंवा 6 नोव्हेंबरच्या नंतर जेवढे पण बिगर कामाचे अकाउंट्स आहेत, ज्यावरती ट्रेडिंग होत नाही किंवा त्यावरती त्या अकाउंटला ₹1ही डिपॉझिट, $1च डिपॉझिट शिल्लक नाही, झिरो झिरो टोटल, असे टोटली अकाउंट्स बंद होणार आहेत. त्याचबरोबर तुमची युपीआय पेमेंट मेथड जर बंद असतील डिपॉझिटचे, तर तुम्ही डिपॉझिटसाठी आपल्याला संपर्क साधू शकता. आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे, मोबाईल नंबर आहे, 92 72 60 88 87. मी तुमच्या अकाउंटला डिपॉझिट करून देईल, त्याची कसल्याही प्रकारची अडचण नाही. तर ज्यांना ज्यांना आपल्या अकाउंट असं वाटतं की लाईफ टाईम साठी आपल्याला ट्रेडिंग करायची, काय इकडे मार्केटमध्ये टिकून राहायचंय, तर चांगला ब्रोकर सुद्धा आपल्या जवळ असणं गरजेचं आहे. आणि एक वेळेस आपले अकाउंट जर डिलीट झाले, नवीन अकाउंट ऑलरेडी बंद येतं आणि इथून पुढे पण आता अकाउंट ओपन होण्याची शक्यता नाही, होणार पण नाही. तर जे जुने अकाउंट आहेत, ज्यांना टिकवायचे, तर जे आपण बोललो त्या पद्धतीनं करा, तुमचे अकाउंट टिकतील, डिलीट होणार नाही. तर अशा पद्धतीनं आपण एक्सनेसचे अकाउंट टिकवू शकतो. चला थांबू या ठिकाणी आपण.